आज तुझ्यामुळे माझी लेक परत आली. तुझे लई लई उपकार झालेत बघ. अहो मी काय सुद्धा नाही केलं, मी खरंच काय नाही केलं. करता करवितोय आपण, फक्त निमित्त मात्र. जे वरच्याच्या मनात आहे तेच आपल्या हातातून घडत असतं. उगाच आपल्याला असं वाटतं की बाबा सगळं आपण करतोय. कसलं बोलतोय गोपाळ. गोपाळ आपण असं करूया का, प्रवचनाचं चॅनलच उघडू, म्हणजे कसं लावा ताकद. ए घाबरे गबजर झालं, शांत व्हा. आली का माधुरी? आली नाही, आपल्या गोपाळनं आणली. वा 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 वा, मुलीचं औक्षण चाललंय, पूजा चाललीये मुलीची, तिला ओवाळलं जातंय. पण ज्या पक्या मामाची ही पोरगी आहे, त्या पक्या मामानं तिची माफी मागितलीये का? तो पक्या मामा हिची माफी मागत नाही, तो ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. हिची मी माफी मागणार नाही. हिला सांभाळलंय, हिला मोठी केली आहे, ही काही एवढी मोठी झाली नाही हिची मी माफी मागावी. मग ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. मला सांगा, एक बाप आपल्या मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करतो, ही चांगली गोष्ट आहे का? तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो, ही चांगली गोष्ट आहे का? जो मुलगा तिला आवडत नाही त्याच्याशीच लग्न कर असा आग्रह धरतो, ही चांगली गोष्ट आहे का? हा जामकर आता या गावात दुसरा देव माणूस नको बनायला. जिथे मी असतो तिथे एकच देव माणूस असतो, तो म्हणजे मीच. नाही नाही, हे चुकीचंच आहे ना, हे चुकीचंच आहे. हो पक्या मामा, तुम्ही मुलीला जन्म दिला, तिला वाढवलं, तिचं संगोपन केलं, म्हणून काय तुम्ही तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकता? हे काय आम्हाला पटलेलं नाही. आता या क्षणापासून सगळं थांबलं पाहिजे. तुम्ही तिची माफी मागा, हात जोडून माफी मागा. तू बोललास ना व, आता तर मी माफी मागणारच नाही. ए मुली, जा विहिरीकडे परत उडी मार, तुला वाचवत नाही मी. होय काय बोलताय तुम्ही? मग काय मरू द्यायची होती? काय करायला काय पाहिजे होतं? तिने विहिरीत उडी टाकली होती, मी तिला वाचवलं नसतं ती मेली असती. तिचं प्रेत असतं इथं आता, तिची तिरडी उचलावी लागली असती, इथून खांद्यावर न्यावी लागली असती. विचार करा, आपल्या स्वतःच्या मुलीची तिरडी असे खांद्यावर नेताना काय वाटलं असतं, किती यातना झाल्या असत्या. म्हणून सांगतो, मुलीला जपा. लक्ष्मी आहे ती, तिची काळजी घ्या. उद्या लग्न होऊन या घरातून गेली, तुमच्या डोळ्यासमोरून गेली, किती माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणाल, मला मिळणार नाही ती मुलगी. म्हणून सांगतो, आताच मुलीला जपा, काळजी घ्या तिची. माधुरी, माधुरी, माझं चुकलं पोरी. मी तुला लग्नाला जबरदस्ती करायला नको होती, माझं चुकलं. रड नको बाळ, रड नको. झालीस ना बाबा, बस बस बस. झालं, सगळं चांगलं झालं. हे
काय मजाच नाही. आता मलाच मजा आणावी लागल. अमिताभ कर सुरू. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. आमच्या गावातले पक्या मामा आणि माधुरी यांचं भांडण मिटलं. लावा ताकद. आता जातोय मी, पण जर या मुलीशी कुणी चुकीचं वागलं तर मी परत येईन. तेव्हा काळजी घ्या. तुम्ही सगळे समजदार आहात. फुलाबाय काय नाही. हा साधा सफाई कर्मचारी असून अशी कशी दिसेल त्याला धमकी देतोय, एवढ्या ॲटिट्यूड मध्ये बोलतोय. कोण आहे हा नक्की? लकी, 2 स्पेशल चहा दे बरं. अरे आज साधा मागितलं तर स्पेशलच देणार तुला मी. आज तुझ्या लय खुश आहे मी गोपाळ. आणि आजचा चहा माझ्याकडनं फ्री तुला. नाही, मला पण असे 4-5 तुपाचे डब्बे तुम्हाला गिफ्ट द्यावे वाटतायत. गोपाळजी, खरंच तुम्ही खूप व्यवस्थित समजावून सांगता. कला आहे तुमच्यात ती. प्रॉब्लेम कुठलाही असू, सोल्युशन तुमच्याकडे असतंच. अहो असं काय नाही. आपण जर ठरवलं ना समोरच्याला समजून सांगायचं तर आपोआप मनातून येतं बघा सगळं. जामकर साहेब, तुम्हाला एक विचारू का? नको. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. विचारा. नाही म्हणजे तुम्ही इतकं भारी सगळ्यांना समजून सांगता, सगळ्यांना समजून घेता, मग स्वतःच्याच बहिणीच्या बाबतीत असं. यावर मला थोडं व्यापक उत्तर द्यायला फार आवडेल. हा, नो कॉमेंट्स. बरं राहिलं. पण काय पण म्हणा बरं का, सफाई कर्मचारी असून सुद्धा एवढं भारी काम करताय, याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का. सफाई कर्मचारी? हो दादा. प्रत्येक गोष्टीत माझं कौतुक करायची गरज नाहीये. अहो बहीण आहे तुमची, तुमचं नाही कौतुक करणार तर मग कुणाचं करणार? आर्यजी, तुम्ही काहीतरी सांगत होता. तेच 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 बोलत असते सर. काय सांगू तुम्हाला. पण खरं कौतुक तुमचं. म्हणजे तुम्ही मुलींच्या घरी जाता, मुलींना समजावून सांगता, मुलींना मुलींच्या घरी पोहोचवता. किती चांगली गोष्ट आहे. की तुमचा छंद आहे हा. दादा, गंमत पुऱ्या. चल निघूयात आता. चहा संपवतो. अतिशय फालतू चहा हा. एक घोट नाही प्यालो मी. येते. ही आर्य काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्या जामकरने तिला बोलूच दिलं नाही. नक्की काय सांगायचा प्रयत्न करत असेल ती? हा जामकर नक्की कोण आहे हे मी शोधून काढणारच.